आपण इथे बघत आहात कार्यकर्ते जमायला आत्ताशी सुरुवात झाली तरी असंख्य कार्यकर्ते आहेत। आजचा हा अतिविराट असा महाविकास आघाडी आणि मनसे सोबतचा जो आजो मोर्चा आहे तो निश्चितपणे अतिविराट असा होणार आहे आणि येणाऱ्या महाराष्ट्रातील राजकीय भविष्याची सूचक असं विधान करणारा हा मोर्चा असणार आहे। निश्चितपणे आपण बघत आलो इतके दिवस की विधानसभा निवडणूक घ्या, लोकसभा निवडणूक घ्या, विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांचा फक्त एक आमदार निवडून आला अशा पक्षाचे 41 आमदार लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांचा एक खासदार निवडून आला तर त्यांचे जवळजवळ 41 आमदार निवडून आले। हे पूर्णपणे ईव्हीएमने मॅनेज केलेलं इलेक्शन होतं। तसंच शिंदे गटाच्याही तेच झालं होतं आणि बीजेपीचं तेच झालं होतं। आपण सगळं बघितलेलं आहे। पूर्णपणे विरोधकाची निवडणूक लोकसभा आणि विधानसभेची झाली। तदनंतर सन्माननीय राहुल गांधी आणि आमचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पूर्णपणे त्या निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने नावं नोंदणी केलेली होती आणि जे ईव्हीएमच्या माध्यमातून जे मतचोरी होत होती ते पूर्णपणे पुराव्याची सिद्ध केल्यानंतरही निवडणूक आयोग घ्या किंवा कोर्ट घ्या हलायला तयार नाही। त्यामुळं आता हा मोर्चा काढल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता, म्हणून आजचा हा अतिविराट असा मोर्चा होणार आहे। विरोधकांनी कितीही काही बोललो तरी आजचा हा मोर्चा अतिविराट असा असेल, न भूतो न भविष्यती असा हा मोर्चा आज आता निघणार आहे। नवी मुंबईतूनही आम्ही तेवढ्याच संख्येनं आमची महिला आघाडी म्हणा, आमचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील साहेब म्हणा, आम्ही सर्वच जण मोठ्या संख्येने तिथे पोहोचणार आहोत आणि दाखवून देणार आहोत की शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीची ताकद काय आहे।